पुढची बातमी बघूया। अजित पवारांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी जे आमदारांच्या सही असणारं पत्र होतं त्यावर सगळ्या आमदारांनी सही केलेली नव्हती। अजित पवारांनी काही आमदारांना एका पत्रावर सही करायला लावली आणि ते पत्र अजित पवार यांना विरोधी पक्षनेता करावं यासाठी शरद पवार यांना दिलं। त्या पत्रावर आपली सही नव्हती, त्यामुळे सगळ्या आमदारांनी सही पत्रावर केली असं म्हणणं उचित ठरणार नाही असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत सुनील तटकरे जी आहेत। तटकरे साहेब, अजितदादांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना एक मुद्दा केला होता, एक पत्राचा विषय केला होता आणि आता एक आरोप असा केला जातोय की अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं किंवा त्यांना विरोधी पक्षनेते करावं याकरता काही आमदारांनी पत्र दिलं होतं। याबद्दल आता आरोप केला आणि तो किस्सा नेमका काय की अजित पवारांचं असं म्हणणं की त्यांना ते माहिती नव्हतं की मला विरोधी पक्षनेता करावं आणि शरद पवार साहेबांकडे सगळे गेले होते। वस्तुस्थिती खरी आहे की ज्या वेळेला राज्यामध्ये सरकार स्थापन झालं आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये बसण्यावर असं नक्की झालं, त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्याच्या वतीमध्ये पक्षांतर्गत चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली। बहुतांश आमदारांना असं ठामपणाने वाटत होतं की अजितदादांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारावं। दादा ते पद स्वीकारण्याच्या वतीमध्ये फारसे इच्छुक नव्हते, परंतु बहुतांश आमदारांनी त्यावेळेला इच्छा प्रकट केली की दादांनी त्या ठिकाणी व्हावं। पक्षश्रेष्ठींनी त्या संदर्भामध्ये कमिटी नेमलेली होती, त्यामध्ये जयंतराव पाटील, आदरणीय अजितदादा, माननीय भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब हे होते। त्या चौघांनी म्हणून एक अहवाल आदरणीय पवार साहेबांच्याकडे दिला आणि मग अजितदादांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं अशी पक्षाने भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली। हे त्रिवार सत्य आहे। याच पत्रावरून आता आरोप केला जातो की पत्र चोरलेलं आहे किंवा आम्हाला सांगितलं गेलं नाही, आमच्या सह्या घेतल्या गेल्या नाही। परस्पर अजितदादांनी काही निवडक आमदारांना घेऊन पवार साहेबांना सांगितलं आणि मग पुढे जाऊन विरोधी पक्षनेत्यावर दावा केला। प्रचंड प्रमाणावरती संभ्रमावस्था झालेली काही व्यक्ती कुठल्याही पद्धतीचा सारासार संदर्भ न सांगता जे काही सांगण्याचा प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे। आपण जे पत्र म्हणतात ते विरोधी पक्ष नेत्याच्या वतीमध्ये पत्र काहीतरी नेलं गेलं, कारण तोही अत्यंत अयोग्य शब्द त्या ठिकाणी वापरला गेलाय। अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आम्हालाही करता येऊ शकतील, पण आम्ही ते करणार नाही, कारण आमच्यावरती चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत। परंतु एक बाब या ठिकाणी मी प्रकाशाने स्पष्ट करू इच्छितो, दादांना पद मिळवण्यासाठी कधी पत्र लिहायला सांगावं आयुष्यात लागलं नाही। त्यांच्या गुणवत्तेवरती, त्यांच्या मेहनतीवरती अखंडपणाने निवडणुका संपल्याच्या नंतर सरकार स्थापन झाल्यापासून त्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम ते करत आले, संघटनेच्या रचनेमध्ये ते लक्ष घालत आले, संघटना वाढीसाठी त्यांनी जे काही अथक प्रयत्न केले, त्याच्यामुळे पद त्यांच्याकडे आपोआप चालत गेली। पुढे हर्षद गोरकाचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।